मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपालिका निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे। या निवडणुकांचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण सध्या बहुतांश नगरपालिकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे आणि त्यांचे हे गड शाबूत राहतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तर या निवडणुकांच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेपुढे आपली ताकद वाढवण्याचं आव्हान असणार आहे। दरम्यान 147 नगर परिषदा आणि 18 नगरपंचायतींसाठी सरासरी 70% अधिक मतदान झाल्याची आकडेवारी हाती आली आहे। 2 वर्ष 2 महिने होऊन गेले, एक प्रकल्प आणला नाही, असलेले बंद आहेत। सगळे प्रकल्प यांच्या राजवटीत बंद आहे। सी वर्डचं बंद आहे, विमानतळाचं चालू झालं नाही आहे, रेडी बंदर कॅन्सल आहे, चौपदरीकरण सुरू नाही आणि सावंतवाडीला तर जेवढ्या काथ्यापासून जेवढे प्रकल्प सुरू केले होते सगळे बंद आहे। पाटबंधारे जिल्ह्यातील सगळे बंद आहे, एकही पाटबंधारे सुरू नाही आहे, प्रकल्प सुरू नाही पाटबंधारेचा। या सरकारच्या राजवटीत सगळं बंद असल्यामुळे युती म्हणजे डोकं वर काढत नाही, ते डोकं खालीच करतायत आणि वर येऊ देणार नाही मी। काल झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांच्या निकालात महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। कोकणात नारायण राणे, साताऱ्यात उदयनराजे शिवेंद्रराजे भोसले तर परळीत मुंडे भावा बहिणींची प्रतिष्ठा या निकालात पणाला लागलेली आहे। तर दोडाईमध्ये राज्याचे रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांना सत्ता मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे। किंवा नगरपालिका आणि या निवडणुकींचा निकाल कुठल्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा असणार आहे आणि त्यांना कोणाचं आव्हान असणार आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे। पण आजचा दिवस जो आहे तो या सर्व नेत्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण गेली काही दिवस प्रचाराची रणधुमाळी सगळी रंगली होती आणि या रणधुमाळीमध्ये प्रत्येकाने आपली सगळी ताकद पणाला लावली होती नगरपालिका आणि नगरपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी। सत्ताधाऱ्यांना पूर्णपणे आपल्याला या सत्ता आपल्या हाती ठेवायच्या आहेत, कारण या सगळ्यात बहुतांश नगरपालिका आणि नगरपंचायती या राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या, पण आता या सगळ्या नगरपंचायतींवर आपला वर्चस्व राहावा यासाठी सत्ताधारी शिवसेना भाजप यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे। जे विविध नेते आहेत प्रत्येक ठिकाणचे त्या सगळ्यांनी देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे। साताऱ्यातल्या कराडमध्ये भाजप नेता आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर हे कराडच्या मतदान केंद्रावर आले होते, मात्र त्यांनी प्रवेशबंदी झालेल्या क्षेत्रात गाडी घातली असता त्यावर महिला पोलिसांनी त्यांना जाब विचारला। मात्र संतापलेल्या चरेगावकर यांनी माझ्या गाडीला मंत्रालयात कोणी अडवत नाही, तुम्ही अडवणारे कोण अशा शब्दात त्यांना उत्तर दिलं। या वादावादीत चरेगावकर यांनी शिवीगाळ देखील केल्याचा आरोप महिला पोलिसांनी केला, तर महिला पोलिसांनाच आधी शिवी दिल्याचा दावा शेखर चरेगावकर यांचा आहे। राज्यात शांततेत मतदान पार पडलं असलं तरी काही ठिकाणी वादावादीच्या किरकोळ घटना देखील घडल्या, त्यामुळे मतदानाला गालबोट लागली। सांगलीतल्या तासगावात काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली। प्रभाग क्रमांक 1 मध्ये ही घटना घडली आहे। काँग्रेसच्या उमेदवाराला भाजपच्या कार्यकर्त्यांनी थप्पड लगावली आणि वाद मारहाणीपर्यंत पोहोचला। दरम्यान भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यावर काँग्रेसनं गुंडगिरीचा आरोप केलाय। या विरोधात काँग्रेसकडून आज तासगाव बंदची हाक देण्यात आली। अमळनेरचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी आणि शहर विकास आघाडीचे संचालक अनिल पाटील यांच्यात काल राडेबाजी पाहायला मिळाली। अमळनेर पालिका निवडणूक मतदान सुरू असताना शिरीष चौधरी यांनी अनिल पाटील यांना मारहाण केली, मात्र त्यानंतर शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिरीष चौधरी यांच्या गाड्यांसह इतरांच्या गाड्यांचीही तोडफोड केली आणि चौधरी यांच्या घरावर देखील हल्ला केला। त्यामुळे अमळनेरसह नंदुरबारमध्ये तणावाचं वातावरण आहे। कराडमध्ये काल नगरपालिका निवडणुकीचे मतदान सुरू असताना भाजप नेते शेखर चरेगावकर यांनी एका मतदान केंद्रावर महिला पोलिसाशी हुज्जत घातली आहे। निवडणूक आचारसंहितेचं पालन न करता चरेगावकरांनी त्यांची गाडी थेट मतदान केंद्रात घातली, त्यावर तिथं तैनात असलेल्या महिला पोलिसांना यावर आक्षेप घेतल्यावर शेखर चरेगावकरांनी महिला पोलिसांसोबत आरेरावीची भाषा करत हुज्जत घातली।
यवतमाळमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. अपक्ष उमेदवारांच्या समर्थनामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. अंबिकनगरमधल्या नगर परिषदेच्या शाळेजवळ कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हे कार्यकर्ते भिडले. मात्र पोलिसात कुणी तक्रार न केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवाराच्या गाडीतून रोकड जप्त करण्यात आली आहे. सुधीर कोठारी यांच्या गाडीतून 3,36,000च्या जुन्या 500 आणि 1000च्या नोटा जप्त करण्यात आल्या. जप्त केलेली रोकड ही प्रचारातील खर्चाचे पैसे देऊन उरलेली रक्कम असल्याचं सुधीर कोठारीने म्हटलंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा इथं एका उमेदवारानं चक्क मोबाईलच्या टॉवरवर चढून प्रचार केला. बाबाराव मस्की असं या उमेदवाराचं नाव आहे. मस्की चक्क कर्नल चौक इथल्या मोबाईल टॉवरवर चढून बसले. यावेळी मस्की यांनी स्वतंत्र विदर्भाचे नारेही लगावले आणि मतदारांना त्यांचं निवडणूक चिन्ह असलेल्या सिलेंडर समोरचं बटन दाबून विजयी करण्याचं अनोख्या पद्धतीनं आवाहन केलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी मस्कींवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला. रोहा इथं झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत चक्क एकच उमेदवार मतदानापासून वंचित राहिलाय. ही घटना मुंबईजवळच्या रोहा इथं घडली आहे. भाजपचे उमेदवार दीपक पडवळ यांनी रोहा नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. मात्र मतदार यादीतून नाव गहाळ झाल्यानं पडवळ यांना मतदान करता आलं नाही. असाच प्रकार इतर वॉर्डमधील मतदारांसोबत घडलाय. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबवण्याची मागणी केली आहे. नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या दोन्ही मुलांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलंय. अभिलाष खोपडे आणि रोहित खोपडे हे अखेर पोलिसांना शरण आले. क्लाउड 7 बार मधल्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याचा खोपडेंच्या मुलांवर आरोप आहे. 21 नोव्हेंबरला दारू पिण्यासाठी आमदार खोपडेंचा मोठा मुलगा अभिलाष हा क्लाउड 7 बारमध्ये गेला होता. त्यावेळी अभिलाषचं बारमालकाच्या मुलाशी भांडण झालं. अभिलाषनं मदतीसाठी लहान भाऊ रोहितला बोलावून घेतलं. अभिलाष आणि रोहितनं बारमालकाच्या मुलावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. दरम्यान बार कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात रोहित खोपडेचा मित्र शुभम महाकाळकरचा मृत्यू झाला होता. नवी मुंबईतल्या खारघर इथं घडलेल्या पाळणाघर मारहाण प्रकरणातील पीडित मुलीच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात यावी अशी मागणी सिन्हा दाम्पत्यानं केली आहे. तसंच राज्यभरातील पाळणाघरांसंदर्भात नियमावली तयार करण्याची गरज असल्याचं मत सिन्हा यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकरणात जातीनं लक्ष घालण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 22 तारखेला खारघर इथल्या पूर्वा प्ले स्कूलमध्ये एका 10 महिन्याच्या चिमुकलीला आयाकडून अमानुषपणे मारहाण झाली. खारघर येथील पाळणा घरामध्ये ज्या पद्धतीने लहान मुलीचा अमानुष छळ करण्यात आला, त्या मुलीची आई रुचिता सिन्हा आणि आम्ही आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्या मुलीचे प्रकरण हे जलद न्यायालयामध्ये चालवण्याची त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी सर्व बाजू ऐकून घेत जलद न्यायालयाची जी मागणी आहे त्यावरती विचार करण्याचे आश्वासन दिलं. त्याशिवाय महिला आणि बाल विकास मंत्रालयास अशा पद्धतीने जे नवीन सेंटर सुरू होत आहेत किंवा जे पूर्वीचं सेंटर आहेत त्यासाठी एक नियामक आयोग बनवण्याच्यासाठी निर्देश देण्याचे सुद्धा आश्वासन दिलं. ओबीसी महिलांच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाला नागपुरात सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय. ओबीसी महिलांच्या सर्वांगीण आणि आर्थिक विकास कशा रीतीने करता येईल या संदर्भात या अधिवेशनात मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच ओबीसी समाजाची आकडेवारी जाहीर करून केंद्रात व राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं अशी मागणी देखील या अधिवेशनाच्या दरम्यान करण्यात आली. ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक आनंद यादव यांचं काल निधन झालं. पुण्यातल्या धनकवडी परिसरातल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 82 वर्षांचे होते. झोंबी, घरभिंती, नटरंग या आनंद यादव यांच्या कादंबरी विशेष गाजल्या. 2009 मध्ये झालेल्या 82व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते होते. मात्र संत सूर्य तुकाराम या त्यांच्या काल्पनिक कादंबरीवर वारकऱ्यांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर त्यांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्यापासून दूर ठेवण्यात आलं. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतरही वारकऱ्यांचं समाधान झालं नाही. ती अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली होती. बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या शिक्षकानं चिमुकल्या बहीण भावाला चिरडल्याची घटना ठाण्यातल्या दमानी इस्टेट परिसरात घडली. या अपघातात 8 वर्षाचा पार्थ ठक्कर आणि 6 वर्षाची जिया ठक्कर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी चालक दिलीप गुंजाळ याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.
नागपूरमध्ये ड्रायव्हरच्या डोक्यावर बंदूक ठेवून मर्सिडीज गाडी पळवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कमलेश निंबारते असं या आरोपीचं नाव असून तो सध्या पॅरोलवर बाहेर आहे. एका मालमत्तेवरून डॉक्टर रवींद्र गोविंदवार यांच्याशी त्याचा 2 कोटींचा सौदा झाला होता. मात्र गोविंदवार यांच्याकडे अजून पैसे असल्याची माहिती मिळताच धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. डॉक्टरांना धाक वाटावा यासाठी त्यानं पेट्रोल पंपावर त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून गाडी पळवली. दरम्यान डॉक्टर रवींद्र गोविंदवार यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपी कमलेश निंबारते याला अटक करण्यात आली आहे. महात्मा फुले यांच्या 125व्या जयंतीनिमित्त पुण्यातला प्रसिद्ध फुलेवाडा हजारो दिव्यांनी उजळून निघाला. तब्बल 12,500 दिवे प्रज्वलित करण्यात आले. माळी समाज प्रबोधिनीच्या वतीने या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. नोटाबंदीच्या काळात देशानं दाखवलेला संयम कौतुकास्पद आहे, पण हाच संयम 1 तारखेला कायम राहणार का? प्रश्न विचारण्याचं कारण काय पाहूया. दिन है सुहाना आज पहली तारीख है, खुश है जमाना आज पहली तारीख है, पहली तारीख. महिन्याच्या पहिल्या किंवा 7व्या दिवसाला आपल्या देशातल्या अनेक घरात दिवाळी असते. कारण सॅलरी क्रेडिटेड टू युअर अकाउंट यापेक्षा सुंदर मेसेज जगात कोणताच नसतो. पण नोटाबंदीनंतर होणाऱ्या पहिल्या पगाराबाबत मात्र नोकरदारांना चिंता वाटू लागली आहे. गव्हर्नमेंटने ह्या काळामध्ये 1 ते 10 मध्ये जे लिमिट आहे विड्रॉवलची ती वाढवायला पाहिजे. 2,000 वरून तुम्ही 5 किंवा 10,000 पर्यंत करा. रूटीन जो पेमेंट्स हैं जैसे सब्जी वाले का है, दूध वाले का है, उसमें शायद बाधा आ सकती है ऐसा मुझे लग रहा है. बघितलं, असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती आहे. पैसे अकाउंटमध्ये येणार हे नक्की आहे, पण ते काढायचे कसे याची चिंता आहे. बँकांनाही माहिती आहे की सगळ्यांनाच एकाच वेळी पैसे देणं कठीण आहे, पण त्यावरही बँका पर्याय सुचवतायत. You will have monies being transferred from main account of a company to employees account. Now वहाँ से जो withdrawal है वो 2-3 तरीके से होगा. कैश का होगा, 1 दिन में नहीं हो पाएगा तो महीने में 4 टाइम हो सकेगा. That is the thing. Second thing, जो हम कैश की पेमेंट करते थे वो हम क्रेडिट कार्ड के थ्रू करेंगे या we'll use another platform. हाँ, बट इसमें ये है कि बिटकॉइन्स दर महिन्याच्या सुरुवातीला घरात पैसा आला की लयलूट सुरू होते. पण नोटाबंदीच्या काळात असं होईल का? डे टू डे जो एक्सपेंसेस है, जैसे कि अपने को शाकभाजी लेनी है या कोई मिसलेनियस घर का खर्चा करना है, मेड्स को देना है, तो मेरे ख्याल से उसमें थोड़ी तकलीफ ये होगी कि लोग मेड्स को, सर्वेंट्स को, सबको चेक्स इशू कर देंगे. तो अभी उनको अपने खाते या तो खुलवाने पड़ेंगे, अगर नहीं है तो कंजम्पशन की साइकिल है वो काफ़ी हद तक फॉर द नेक्स्ट 3 to 6 months बहुत सबड्यूड दिखाई देगी और उसकी वजह से जीडीपी भी कम होगा. एक नक्की आहे, पगाराच्या तारखेनंतर पुन्हा एकदा एटीएम बाहेर रांगा लागणार आहेत. बँकाही भरभरून वाहणार आहेत आणि हक्काचे पैसे घरी कधी येतात याची उंबऱ्यावर वाट पाहिली जाणार आहे. मयूर परीख, एबीपी माझा, मुंबई.